नमोऽस्तुते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ॐ श्री परमात्मने नमः। आजच्या भागाला आपण एका गोष्टीने सुरुवात करणार आहोत. उपनिषदातलीच एक गोष्ट आहे. देव, दानव आणि मानव या तिन्हीची निर्मिती ब्रह्मदेवाने केली. त्यासाठी तपस्साधना केली, परमात्म्याकडून वर प्राप्त केला आणि मग ही निर्मिती झालेली आहे. त्यापैकी देव, दानव आणि मानव यांच्यामध्ये फरक कसा करायचा? तर देव म्हणजे त्रिगुणांपैकी सत्वगुणाचा परिपोष ज्यांच्यामध्ये जास्त ते देव. आणि परिपोष सगळ्यांमध्येच सत्वगुण आहे, रजोगुण आहे, तमोगुण आहे. पण सातत्याने प्रकट होणारा सत्वगुण ज्यांच्यामध्ये ते देव. सातत्याने ज्यांच्यामध्ये रजोगुण प्रकट होतो ते मानव. आणि सातत्याने जे तमोगुणाशीच जोडलेले असतात ते दानव. हा तर उलगडा झाला आपल्याला. देव, मानव आणि दानव या तिन्ही समुदायांमध्ये स्वाभाविकपणे आपापसात अखंड संघर्ष असतो. आणि म्हणून मग एकदा या तिन्ही समुदायांनी एकत्रित बसून विचार केला की आपण आपला उद्गाता जो ब्रह्मदेव त्यांच्याकडे जावं आणि आपल्यासाठी बोध किंवा उपदेश देण्याची विनंती करावी. त्यानुसार देव, मानव आणि दानव तिन्ही समुदाय ब्रह्मदेवांकडे आले. आणि ब्रह्मदेवांकडे येऊन एक एक समुदाय एका वेळी. पण पूर्ण समुदाय कसा जाणार? म्हणून समुदायाचं प्रतिनिधी. प्रथम देवांचे प्रतिनिधी ब्रह्मदेवापर्यंत पोचले, नमस्कार केला आणि विनंती केली की आपण आम्हाला उपदेश करावा. ब्रह्मदेवानी कशा करता पाहिजे, काय वगैरे सगळं विचारून घेतलं आणि मग म्हणाले, ठीक आहे, तुमच्यासाठी उपदेश. द हे अक्षर. ब्रह्मदेव क या अक्षराने ओळखले जातात बरं का. आपल्या मराठी स्वरलिपी, व्यंजनलिपी आहे ना, त्या लिपीमध्ये क हे व्यंजन पहिलं व्यंजन मानलं जातं ना. ते क हे अक्षर पूर्ण झाल्यावर व्यंजन असेल तर पाय मोडलेला, पूर्ण अ मिसळला त्याच्यात की क झाला. ते क अक्षर ब्रह्मदेवाचं प्रतीक मानलं जातं. तसं ब्रह्मदेवानी बोधसुद्धा केला ना, तो द या अक्षरामध्ये केला. देवांनी शिरोधार्य मानला केलेला बोध ऐकला आणि बाहेर आले. पाठोपाठ मानवांचे प्रतिनिधी गेले. ब्रह्मदेवांना त्यांनीही नमस्कार केला आणि नम्रतापूर्वक उपदेश करावा म्हणून विनंती केली. ब्रह्मदेव म्हणाले, कशा करता पाहिजे, काय वगैरे सगळं सांगून झाल्यावर, ठीक आहे, तुम्हाला मी द हे अक्षर बोधामृत म्हणून देतो. देवांना कोणतं अक्षर दिलंय? द. मानवांना कोणतं अक्षर दिलंय? द. आता कोणाची टर्न आहे? दानवांची. दानव समुदायाचे प्रतिनिधी गेलेत. त्यांनीही ब्रह्मदेवांना प्रणिपात केलाय, नमस्कार केलाय आणि कृपया आपण आम्हाला बोध करावा म्हणून विनंती केली आहे. ब्रह्मदेवांनी त्यांनाही विचारलं आणि त्यांना, ठीक आहे, मी उपदेश देतो तुम्हाला. द. त्यांनाही बोध कोणत्या अक्षराचा दिला? द. दानवांचे प्रतिनिधी बाहेर आले
आता तिन्ही समुदाय आपापल्या गटामध्ये बसलेत आणि द अक्षर आपल्याला बोध म्हणून मिळालं आहे. काय बरं याचा आपल्या जीवनाशी संबंध असेल? कशासाठी हे अक्षर आपल्याला ब्रह्मदेवानी उपदेशामृत बोधामृत म्हणून दिलं असेल? म्हणून जे ते समुदाय विचार करायला लागले. मग देवांमध्ये चर्चा झाली, खलबतं झाली, सगळं झालं आणि मग देवांनी सामूहिकपणे विचार केला आणि द हे अक्षर आपल्याला बोधामृत म्हणून मिळालं. याचा अर्थ आपल्या जीवनामध्ये आचरणातून आपण काहीतरी प्रतिबिंबित करायला हवं, म्हणून द हे अक्षर आपल्याला मिळालेलं असणार. तोच अर्थ मानवांनीही काढला आणि दानवांनीही काढला. मग आपल्या जीवनातून आचरणातून प्रतिबिंबित करायचं द अक्षराशी संबंधित काय बरं असेल? तेव्हा पुन्हा चर्चा झाली आणि मग सगळ्या देवांनी मिळून सामूहिकपणे विचार करून निर्णय केला की द हे अक्षर आपल्याला मुद्दाम ब्रह्मदेवांनी दिलं असेल, कारण आपल्याकडे जे आहे ते आपण दान करायला हवं आणि म्हणून आपल्याला द हे अक्षर दानाचं प्रतिनिधित्व करणारं म्हणून दिलं असणार. तेव्हा आपण तो संदेश दान करा असा लक्षात घेतला पाहिजे आणि आपल्या आचरणातून हा दान हा आपला धर्म बनला पाहिजे, दायित्व बनलं पाहिजे आणि तो आचरणातून प्रतिबिंबित झाला पाहिजे. तेव्हा सामूहिकपणे देवांना बोधामृत काय मिळालं? दान करा. मानवांमध्ये अशीच चर्चा सुरू झालेली. त्यांनीही एकत्रितपणे विचार केला. त्यांनाही द हेच अक्षर मिळालेलं आहे. मग मानवांनी संकलितपणे विचार करून काय बरं या दचा सिग्निफिकन्स आपल्या जीवनाशी संबंधित असेल, आपण आचरणातून काय प्रतिबिंबित करायला हवं? तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की आपण रजोगुणाने प्रभावित आहोत. आपल्याला नेहमी काहीतरी हवं असतं, काहीतरी मिळवायचं असतं आणि ते मिळवण्यासाठी आपण खूप कर्म सातत्याने करत राहतो, कष्ट घेत राहतो आणि काहीच नाही मिळालं तर निराश होतो, पण पुन्हा प्रयत्नांमध्ये जुटून जातो, एकत्रित करत राहतो प्रयत्न. मग निश्चितपणे आपल्याला द हे अक्षर जे दिलेलं असेल ना, ते दमन करा. हे बोधामृत आपल्याला ब्रह्मदेवानी दिलं असणार. कारण आपली इंद्रिय ही सतत मागत असतात, अपेक्षा करत असतात, इच्छा करत असतात आणि म्हणून जी इंद्रिय आपल्याला प्राप्त झालेली आहे त्या इंद्रियांचा दमन करा हा संदेश लक्षात घेऊन आचरणातून त्या इंद्रियांनी प्रतिबिंबित व्हायला हवं, दमन प्रतिबिंबित व्हायला हवं. सगळ्या मानवांनी तो निर्णय शिरोधार्य मानायचं ठरवलं. आता तिसरा गट दानव. त्यांनी काय बरं विचार केला असेल? त्यांनाही अक्षर कोणतं मिळालं आहे? द. तेव्हा सगळ्या राक्षसांनी एकत्र येऊन विचार केला, काय बरं आपल्या जीवनाशी दचा अर्थ असेल संबंधित? तेव्हा त्यांच्या लक्षात असं आलं की आपण सगळे तमोगुणाने प्रभावित असतो. आपल्याला क्रोध पटकन येतो, नुसता क्रोध येत नाही, आपण त्याचा सूड घ्यायला टपून बसलेले असतो. आपण सतत संघर्षासाठी तयार असतो. आपण दुसऱ्याचा छोटासा अपराध सुद्धा क्षमा करू शकत नाही आणि म्हणून आपल्याला निश्चितपणे द हे अक्षर दया करा हा संदेश देण्यासाठी ब्रह्मदेवानी दिलं असणार. बघा म्हणजे आता देवांना त्या द अक्षरापासून बोधामृत कोणतं मिळालं? दान करा. मानवाला कोणतं बोधामृत मिळालं? दमन करा. आणि दानवांना कोणतं मिळालं? दया करा. आजही देव, मानव आणि दानव या तिन्ही वृत्ती आचरणातून प्रकट करणारे जे गट आहेत ते याचेच प्रतिनिधी ठरतात ना. मानवामध्येच दानवांसारखी कृती करणारे जे आहेत त्यांना दैत्य, दानव, राक्षस असंच आपण म्हणतो ना.
आणि जे देवत्वाची कृती करणारे आहेत त्यांना संत, विभूती, देव असंच म्हणतो ना. आणि जे सर्वसामान्य आहेत, ना देवत्वापर्यंत पोहोचलेले ना दानवांसारखे अजूनही क्रूर आचरण करणारे, असे जे आहेत ते मानव म्हणून म्हटले जातात. आजही हे 3 गट, 3 समुदाय आपल्याला आचरणाद्वारे प्रतिबिंबित झालेले बघायला मिळतात. म्हणून हा संदेश आवर्जून ब्रह्मदेवानी देव, दानव आणि मानव या तिन्ही गटांना देऊन ठेवलेला आहे. दान करा, दमन करा, दया करा. आत्ता ही गोष्ट घेण्याचं काय कारण आहे माहिती आहे? आपण मागच्या भागामध्ये महत्त्वाचे आपल्या जीवनाशी संबंधित असलेले कोणकोणते महत्त्वाचे गुणधर्म किंवा जे अंगीकारणं आवश्यक आहे ते काय काय आहे हे सगळं मागच्या भागात लक्षात घेतलं. आणि त्याच्या आधारे जिकडे तिकडे आपल्याला ब्रह्म म्हणजे साक्षात चैतन्य, परमतत्व कसं जाणून घ्यायला हवं तेही आपण मागच्या शेवटच्या श्लोकांमध्ये समजून घेतलं. ब्रह्मार्पणम ब्रह्मावीर, जे अर्पण करायचं तेही ब्रह्म, ज्याच्या साह्याने अर्पण करायचं तेही ब्रह्म, ज्या माध्यमातून करायचंय तेही ब्रह्म, ज्याच्यामध्ये अर्पण करायचंय अग्नी तोही ब्रह्मच, जे उच्चार, वेद, मंत्र म्हणायचे आहेत तेही ब्रह्म, जे ह्या सर्व कामांसाठी तत्पर असणार आहेत तेही ब्रह्म, आणि या सगळ्या क्रिया संपन्न झाल्यानंतर जे प्राप्त होणार आहे तेही ब्रह्मच. जी क्रिया चालू आहे तीही ब्रह्मच. म्हणजे यत्र तत्र सर्वत्र काय आहे? ब्रह्म. जसं मिठाचा कितीही छोटा कण घेतला तरीही तो कोणत्या चवीचा असणार? त्याच्या चवीत कधी बदल होईल? तसंच सृष्टीमध्ये नानाविध रंगांनी, नानाविध रूपांनी नटलेली जरी आपल्याला घटक दिसले तरी त्या सगळ्यांमध्ये अंतर्यामी ब्रह्मच आहे हे आपण त्या श्लोकामध्ये लक्षात घेतलं. आणि आता आपल्याला लक्षात जे घ्यायचं आहे या भागामध्ये ते ह्या बोधामृताशी संबंधित आहे. कसं संबंधित आहे ते समजून घेणारच आहोत. पण आधी आजच्या भागात श्लोक कोणते आहेत आपल्याला समजून घेण्यासाठी तेही ऐकले पाहिजेत ना. तेव्हा सुरुवातीला श्लोक ऐकूया आणि मग ह्या बोधामृताचा अर्थाशी कसा संबंध आहे ते लक्षात घेऊया. तेव्हा सुरुवातीला ऐकूयात तर मग श्लोक. श्रोत्रादीनीन्द्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति शब्दादीन् विषयानन्य इन्द्रियाग्निषु जुह्वति सर्वाणीन्द्रियकर्माणि प्राणकर्माणि चापरे आत्मसंयमयोगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा योगयज्ञास्तथा परे स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यतयः संशितव्रताः अपाने जुह्वति प्राणं प्राणे पानं तथा परे प्राणापानगतिरुद्ध्वा प्राणायामपरायणाः अपरे नियताहाराः प्राणान् प्राणेषु जुह्वति सर्वेऽप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्मसनातनं नायं लोकोऽस्त्ययज्ञस्य कुतोऽन्यः कुरु सत्तम एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान् विद्धितान् सर्वानेवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे श्रेयान् द्रव्यमयाद्यज्ञाज्ञानयज्ञः
परन्तप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः यज्ञात्वा न पुनर्मोहमेवं यास्यसि पाण्डव येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि. श्लोक तर ऐकले आपण. या श्लोकांमध्ये पहिला श्लोक जो आहे त्याच्यामध्ये श्रोत्र शब्द आलाय बघा. श्रोत्र म्हणजे कान. आपल्या ज्ञानेंद्रियांशी संबंधित हा पहिला श्लोक आहे. म्हणजे मानवाशी संबंधित आता वर्णन सुरू होतंय. आपलं आचरण जे आहे ते बोधामृत लक्षात घेऊन जर करायचं असेल तर कशाचं दमन करायचं बरं? आणि दमन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं ते उलगडलं पाहिजे ना. तेच या श्लोकांमधून आपल्याला उलगडणार आहे. म्हणून पहिल्या श्लोकात काय सांगून दिलं? श्रोत्रादीनींद्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति. जुह्वति म्हणजे हवन करायचं. हवन करायचं म्हणजे समर्पित व्हायचं. कारण ज्याचं हवन केलं जातं ते पुन्हा तसंच्या तसं प्राप्त होत नाही. पण फलित स्वरूप, परिणाम स्वरूप जे सामाजिक हिताचं आहे तेच त्यातून उत्पन्न होतं जर समर्पित वृत्तीने हवन केलं असेल तर. इथेच संबंध येतो दमन कराचा. श्रोत्रादीनींद्रियाण्यन्ये, श्रोत्र आदी इंद्रियाणी. मग श्रोत्र म्हणजे कान. कानांनी आपण श्रवण करतो, ऐकतो. काय ऐकतो? सृष्टीमध्ये जी बाह्य स्पंदनं, लहरी उत्पन्न होतात त्या लहरी ध्वनिरूपाने आपल्या कर्णाद्वारे थेट मनापर्यंत आणि मनाद्वारे बुद्धीपर्यंत जाऊन पोहोचतात. मग विश्लेषण केलं जातं, त्याचा अर्थ आपल्याला गवसतो. हे जसं एक श्रोत्राच्या बाबतीत आहे तशी आणखी किती ज्ञानेंद्रिय आहेत आपल्याला? बरोबर, सगळी मिळून पंच ज्ञानेंद्रिय म्हटली जातात ना. त्यातले पहिले प्रमुख अर्थातच डोळे. डोळे कोणतं काम करतात? सृष्टीमध्ये जे जे म्हणून दृग्गोचर आहे, दृग्गोचर, गोचर म्हणजे इंद्रिय. कोणतं? दृक्. दृष्टीला जे जे म्हणून दिसतंय ते सगळं आपली दृष्टी टिपून घेत असते. डोळ्यांचं कामच ते आहे. त्यामुळे बघताना हे बघणं योग्य आहे का नाही आहे हे डोळे नाही ठरवत. डोळे फक्त काय करतात? आता विज्ञानाने आपल्याला माहिती झालं आहे, कॅमेऱ्यासारखे येणारे, वस्तूकडून येणारे, वस्तूमुळे प्रकाशकिरण अडतात आणि त्या वस्तूचं प्रतिबिंब आपल्या डोळ्यामध्ये असणाऱ्या पटलावर उमटतं. विज्ञानच आहे ना हे, आपण माहिती मग करून घेतलेलंच असणार आहे. मग त्या पटलावर ते चित्र उमटलं की ती वस्तू काय आहे त्याचं आकलन आपल्या बुद्धीमध्ये आपोआप केलं जातं. तेवढी क्षमता आहे बघा आपल्या बुद्धीची. असं जसं प्रकाश लहरींद्वारे उमटणारं चित्र आपल्या बुद्धीद्वारे समजून घेतलं जातं तसं ध्वनिलहरी येतात त्याही समजून घेतल्या जातात. त्वचेकडून ज्या स्पर्श लहरी येतात त्याही समजून घेतल्या जातात. जिव्हेद्वारे ज्या चवी येतात त्याही समजून घेतल्या जातात. जिव्हा दोन प्रकारचं काम करते, एक वाणी बोलण्याचं आणि एक रसास्वाद घेण्याचं. तेव्हा ही दोन्ही कामं करणारी जीभ, फार सावध राहावं लागतं ना या जिभेकडून व्यक्त होताना. प्रमाणापेक्षा जास्त रसास्वाद घेत राहिलो तरीही शरीराला अपायकारक आणि आवश्यकतेपेक्षा जास्त प्रकट होत राहिलो वाणीद्वारे तरीही घातकच ना. तेव्हा जिभेच्या बाबतीत आपल्याला, या ज्ञानेंद्रियाच्या बाबतीत फार सावध राहायला हवं. आणि नाकाचा संबंध घ्राणेंद्रिय, बरोबर ना. सुगंध आपल्याला खेचून नेतो, दुर्गंध आपल्याला पळवून लावतो.
म्हणजे हे घ्राणेंद्रिय सुद्धा आपल्या कृतीवर परिणाम करणारं आहे. म्हणजे ही पाचही इंद्रिय बघा बरं कशी आपल्याला एक तर खेचून घेतात, दूर नेतात, चिकटवून ठेवतात किंवा आणखी हवं अशा भावना मनामध्ये उत्पन्न करत असतात. म्हणून पहिला शब्द आहे श्रोत्रादीनींद्रियाण्यन्ये. ही सगळी जी इंद्रिय आहेत ना, ही इंद्रिय संयमाग्निषु जुह्वती. संयमरूपी अग्नीमध्ये त्यांचं हवन करायचं, दमन करा. दमन करायचं म्हणजे काय करायचं? संयमित करायची. अगदी साधी गोष्ट आहे बघा. मला छान आवडतंय, एखादा चित्रपट बघायला आवडतोय, एखादं पुस्तक मला मोहवून टाकतंय आणि खिळून ठेवतंय, वाचत राहावं. चालतं असं? अखंड आपण वाचन करत राहिलोय, अखंड आपण चित्रपट बघत राहिलोय किंवा अखंड आपण डोळ्यांना ताण देत राहिलोय, शेवटी काय करावं लागतं? डोळे थोडा वेळ का होईना बंद ठेवावे लागतात. बरोबर ना? म्हणजेच आपण काय करतो? डोळ्यांचा आहार जो की दृष्टी पाहणं तो संयमित करतो. कोणताही आहार संयमित करायलाच हवा ना. आपल्याला आहार म्हणजे फक्त जेवण माहिती असतं. चवीढवीचं आवडणाऱ्या पदार्थांचं सेवन करताना सुद्धा दमन आवश्यक आहे ना. दमन म्हणजे संयम. तेव्हा ब्रह्मदेवानी मानवाला योग्यच बोधामृत दिलंय की नाही? संयमित व्हायचं. आणि मग हे संयमित कोणी व्हायचंय? मुख्यतः ज्ञानेंद्रियांनी. आणि हे ज्ञानेंद्रिय करतात काय? मनाला खेचून घेतात. आणि मग हे मन काय करतं? आपल्या कर्मेंद्रियांना आज्ञा देतं. आणि मग ही कर्मेंद्रिय सुद्धा संयम विसरून जातात. म्हणून श्रोत्रादीनींद्रियाण्यन्ये. म्हणजे जी इंद्रिय कर्माशी जोडलेली आहेत त्या सगळ्या इंद्रियांना संयमाग्निषु जुह्वती. संयमरूपी अग्नीमध्ये ताऊन सुलाखून ठेवायचं, दमन करायचं, संयमित ठेवायची. आणि दुसऱ्या ओळीत सांगून दिलं शब्दादीन विषयानन्य इंद्रियाग्निषु जुह्वती. का अशा प्रकारे त्यांना दमन करायचंय? का असं संयमित करायचंय? कारण ह्या पाचही ज्ञानेंद्रियांचे जे विषय आहेत, मगाशी आपण बोललो ना, डोळ्यांची दृष्टी, कानांचं श्रवण, तेच शब्द, रूप, रस, गंध आणि स्पर्श, हे त्यांचे विषय आहेत. शब्द कानांचा विषय आहे. शब्द गोड लागले, ऐकावं वाटलं की ऐकत राहतो. पण दुसरीकडे भांडण चालू असलं तरी मेले आपले कान टवकारले जातात. चांगलं ऐकण्यापेक्षा जास्त टवकारले जातात. असं काही ऐकताना सहज प्रवृत्ती आहे ती मानवाची. म्हणून इंद्रियाग्निषु जुह्वती. ते जे त्यांचे विषय आहेत ना, ते त्या इंद्रियांना बांधून ठेवणारे असले पाहिजेत. म्हणजे त्या विषयांना इंद्रियाशी जोडून ठेवायचं आणि इंद्रियांना दमन करायचं, संयमाशी जोडून टाकायचं. जरा जरी त्यांचा प्रादुर्भाव वाढायला लागला तर हवन करायचं, समर्पित व्हायचं. केवढा सुंदर बोधामृत आपल्यासाठी भगवंतांनी देऊन ठेवलंय. सुरुवातीला जी कथा ऐकली आपण ती उपनिषदातली आहे. पण गीतेला काय म्हटलं जातं? सर्वोपनिषदो गावो. सगळ्या उपनिषदांमधून असं सार तत्व भगवंतांनी एकत्र केलंय आणि अशा प्रकारे सहजपणे आपल्यासमोर आणून ठेवलंय. पुढच्या श्लोकांमध्ये असंच यज्ञाचे विविध प्रकार सांगून दिलेत. आता यज्ञ संकल्पना आपल्याला समजली. यज्ञ संकल्पना आपल्याला काय सांगते? देवांना काय सांगते? दान करा म्हणजे अर्पण करा. देवांनी अर्पणच करायचं आहे, पण नुसतं अर्पण करायचं नाही. समर्पण शब्द जास्त संयुक्तिक आहे. म्हणून नुसतं द हे अक्षर दिलं भगवंतांनी.
त्याच्यातला गर्भितार्थ वृत्तीमध्ये जिरवायचा, रुजवायचा आणि आचरणातून प्रतिबिंबित करायचा. ऐकल्याबरोबर तेवढ्यापुरतं माझ्या इंद्रियांचं दमन केलं जाईल सुद्धा. छान सत्संगाला जाऊन आलोय, खूप छान काही ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे आणि मग काही काळ त्याचा असर निश्चितपणे आपल्या आचरणातून प्रतिबिंबित होत राहतो. ते अर्पण झालं. पण समर्पण म्हणजे सातत्याने होणारी क्रिया. म्हणून समर्पण ही वृत्ती बनते आणि अर्पण ही कृतीशी जोडलेली असते. आणि तोंडाने उपदेश म्हणजे उक्ती. तेव्हा तिन्हीमध्ये क्रम जर लावायचा असेल तर उक्तीपेक्षा कृती महत्त्वाची आणि कृतीपेक्षाही वृत्ती तशी असणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि मग वृत्ती तशी बनली की तृप्तीच्या दिशेने आपला प्रवास निश्चित होत राहणार. म्हणून तर बोधामृत दिलंय ते. म्हणून मग आणखी कोणत्या कोणत्या प्रकारे समर्पण, पूर्णतया लय. अर्पणमध्ये अर्पण करणारा मी हा भाव शिल्लक उरतो, पण समर्पणामध्ये मीचाही लय होणं अपेक्षित आहे. म्हणून जुहवती हवनच करून टाकायचंय. करणारा कोण तेही शिल्लक उरता कामा नये, कारण करणाराही तोच, जे करायचंय तेही तोच, ज्याच्या मार्फत करायचंय तेही तोच. यत्र तत्र सर्वत्र तोच म्हटल्यावर मी हा वेगळेपणा उरतच नाही. मग असं कशा कशाचं हवन करता येईल मानवाला, त्याच्या संबंधी जास्त विस्तारपूर्वक मांडणी भगवंतांनी केली आहे. कारण अर्जुनाला सांगतायत ना भगवंत, म्हणून विशेषत्वानी मानवासाठी सांगून दिलं. पुढच्या श्लोकांमध्ये आपण ऐकलं, सर्वाणी इंद्रिय कर्माणि प्राणकर्माणि चापरे आत्मसंयम योगाग्नौ जुह्वते ज्ञानदीपिते. कशा करता ही वृत्ती जागवायची, वृत्ती स्थिरावून घ्यायची? ज्ञानदीपिते. माझ्यातल्या क्षमतेची मला पूर्णतया जाणीव करून घ्यायची असेल, माझ्यातल्या चैतन्याची जाग मला जाणवून घ्यायची असेल, त्यालाच म्हणायचं ज्ञानदीप. दीप प्रज्वलित करायचा असेल तर विशिष्ट आकाराचं, ज्याच्यात तेल स्थिर राहील, तेल म्हणा तूप म्हणा, असं आकारबद्ध लागतं ना. मग आपला देह आकारबद्धच आहे, त्याच्यामध्ये स्नेह रस आहेच. आणि वात बनून आपली ही इंद्रिय, आपल्या ह्या वृत्ती अखंड जुहवती अर्पण करण्यासाठी तयार आहेत ही इंद्रिय सगळी. मग प्रज्वलित दीप होणारच ना. मग हा दीप प्रज्वलित होण्यासाठी सर्वाणी इंद्रिय कर्माणि प्राणकर्माणि चापरे. प्राण महत्त्वाचा. हा प्राण आहे म्हणून आपल्याला आपल्या आकाराला अस्तित्व आहे. म्हणून सगळ्याचं नातं जर कुठे जोडायचं असेल तर ते प्राणाशी जोडायचं आहे. प्राण म्हणजे आला श्वास गेला श्वास. आलेला श्वास जे उपयुक्त तेवढं देऊन टाकतो आणि निघून जातो, लय पावतो. यालाच म्हणायचं हवन जुहवती. याला म्हणायचं यज्ञ संकल्पना. मग ती मानव देहामध्ये अखंडपणे ज्ञानदीप प्रज्वलित होण्यासाठी, म्हणून प्राणाचा प्रतिनिधी, प्राण हा प्रतिनिधी बनून, प्राण म्हणजे श्वास, प्रतिनिधी बनून सतत आपल्याला जाणीव देत असतो की अशा प्रकारे जे जे उपलब्ध आहे त्याचा लय करायचा आहे, समर्पण करायचं आहे. म्हणून पुढच्या श्लोकांमध्ये सांगून दिलंय, द्रव्य यज्ञास्तपो यज्ञा योग यज्ञास्तथा परे. द्रव्य म्हणजे आजच्या भाषेत मटेरियल. तुम्हा आम्हाला सगळ्यांना इच्छा कशाची असते? द्रव्याची लालसा. द्रव्य म्हणजे फक्त अर्थ, पैसा नाही बरं.
द्रव्य म्हणजे ज्याला आपण वृत्ती म्हणतो, मटेरियालिस्टिक, सगळ्या भौतिक सुविधा. आपल्याला त्याचाच लोभ असतो, आकर्षण असतं, मोह असतो आणि मिळालेलं पुरत नाही, अधिक हवं अशी लालसा असते. म्हणून द्रव्य यज्ञ, आणि ते क्षणभरासाठी नाही चालणार. तपयज्ञ, सातत्य हवं, कारण मन चंचल आहे ना, म्हणून सातत्याचं महत्त्व फार आहे. कारण बुद्धीला सुद्धा हे मन इंद्रियांबरोबर जोडलं गेलं ना तर ते बुद्धीला सुद्धा खेचून घेतं आणि मग विवेकाचा तागडी नाही स्थिर राहू शकत. म्हणून स्वाध्याय ज्ञान यज्ञाश्च यतय संशित व्रता. व्रत म्हणून करायचंय. कशाचं हवन करायचं? संशित. जे जे शंका, संशय, भीती, अज्ञान जे जे आपल्यामध्ये स्थिरावलेलं आहे त्या सगळ्याचं व्रत म्हणून सातत्याने हवन करायचं आहे. त्याचा स्वाध्याय करायचा आहे की हवन करण्याजोगतं काय काय आहे. यज्ञ संपन्न करायचा असेल तर त्यासाठी सामग्री एकत्र करावी लागते ना. तसं माझ्याजवळ सुद्धा हवन करण्यासाठी काय काय आहे हे जाणून घ्यावं लागतं, त्याचा अभ्यास करावा लागतो. स्वाध्याय कशाकरता? ज्ञान संपन्न होण्याकरता. तेही आणखी सांगून दिलं. आणखी अपान, प्राण, नानाविध प्रकारचे यज्ञ आपल्याकडून संपन्न होत असतात. कित्येक यज्ञ नकळत संपन्न होत असतात आणि कित्येक यज्ञ जाणीवपूर्वक संपन्न व्हावेत म्हणून आवर्जून आपल्याला वर्णन करून सांगितलेले आहेत. पण प्रतिनिधित्व म्हणून एक एवढेच यज्ञ सांगून दिले तर आपण आपला अभ्यास करून, स्वाध्याय करून कशा कशा स्वरूपाचे यज्ञ संपन्न करायला हवेत. काही यज्ञ आपोआप आपल्याकडून केले जातात. त्या सगळ्याची ओळख, त्या सगळ्याची जाणीव जागवायला हवी. कशाकरता ही जाणीव जागवायची? काय गरज आहे? आपण रोज सेवन करतो अन्न, बरोबर? ते अन्न सेवन करताना आपली संस्कृती आपल्याला मराठीमध्ये श्लोक म्हणायला शिकवते. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. हवन होते की हे अन्न ज्याच्यामुळे माझ्यापर्यंत येऊन पोहोचलेलं आहे, श्रीहरीचे समस्त स्मरण करायचं आहे. म्हणजे कोणाचं स्मरण करायचं आहे? श्री म्हणजे समृद्धी, श्री म्हणजे सामर्थ्य, श्री म्हणजे सौंदर्य. मागच्या अनेक भागांमध्ये आपण हे लक्षात घेतलेलंच आहे. मग ह्या सगळ्यांची एकत्रितपणे तिथे आठवण करायला हवीच ना. म्हणजे मग जे जे आपण सेवन करू ते फक्त तोंडाने घास घेणं नाही. वदनी कवळ घेता याचा अर्थ मुखाने अन्न सेवन करतो, पण अन्न मुखाने सेवन केलं तरी शक्ती, ताकद, बल, सामर्थ्य कोणाकोणाला प्राप्त होतं? शरीरातल्या प्रत्येक पेशीपर्यंत, प्रत्येक इंद्रिय संस्थेपर्यंत आणि इंद्रिय संस्थेतल्या प्रत्येक सूक्ष्म सूक्ष्म घटकापर्यंत हे पोचतं ना जाऊन सामर्थ्य. तेच प्राण आणि अपान. हेच आपल्याला तो श्लोक म्हणताना लक्षात घ्यायचं असतं. सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म. कारण त्यानंच द अक्षर दिलंय ना, दमन करायचंय. म्हणून घासामागून घास सेवन करत असताना चव लागली म्हणून सेवनच करत राहायचं नाही. एक कवल जरी मिळाला तरी पूर्ण ब्रह्माचा साक्षात्कार होऊ शकतो.
म्हणून आमच्याकडे आमच्या संस्कृतीमध्ये सनातन संस्कृतीची जडणघडण आपल्याला असं शिकवते, एक तीळ 7 जणांनी वाटून खावा. जे आहे ते दान करायचंय. म्हणजे दमन करण्यातून आपण कुठल्या ज्ञानदीपितेपर्यंत पोहोचतो? दान करापर्यंत जाऊन पोहोचतो. अशी ही यज्ञ संकल्पना पहिल्या गोष्टीत आपण ऐकली की आपोआप तिथपर्यंत आपण जाऊन पोहोचणार आहोत. आणि राक्षसी वृत्तीचा जेव्हा आपली भूक जागते, कोणत्याही इंद्रियाच्या असेल शरीराच्या, जेव्हा भूक जागी होते, भुकेची जाणीव तीव्र होते, त्यावेळी दानव वृत्तीच तर आपली वाढलेली असते, फोफावलेली असते ना. म्हणून काय लक्षात घ्यायला हवंय? दया करा. अशा वेळी जे जे प्राप्त आहे ते सगळं माझ्यासाठी आहे, माझंच आहे असं न म्हणता दया करा. ज्यांच्यामुळे हे मिळालेलं आहे त्यांच्या प्रति मी कृतज्ञ असायला हवं. ज्यांच्यामुळे मिळालेलं आहे ते ज्यांना मिळालं नाही तिथपर्यंत पोहोचवायला हवं. मी एक दुवा म्हणून काम करायला हवं. हीच तर हे यज्ञ संकल्पना आपल्याला स्पष्ट करून सांगते. म्हणून 4थ्या अध्यायामध्ये, 4थ्या अध्यायाचं नावच बघा काय, ज्ञान कर्म संन्यास. मध्ये कर्म आहे. कर्म आपल्याला कुठे कुठे जोडून ठेवतायत? कर्म जोडून घेतं ज्ञानाशी. कसं? आत्ताच्या यज्ञ संकल्पनेचं आपण विवरण लक्षात घेतलं, विश्लेषण समजून घेतलं की आपोआप आपण ज्ञानाच्या दिशेने आपला प्रवास करतोच. म्हणून पुढच्या श्लोकामध्ये श्रेयान द्रव्यमयाद यज्ञा ज्ञान यज्ञ परंतप. सगळ्यात श्रेष्ठ आहे तो ज्ञान. ते तर मला हळूहळू मिळेलच. या सगळ्या यज्ञ प्रकारांशी मी जोडले गेलो की आपोआप आपल्याला ह्या सगळ्यांमध्ये श्रेयस्कर शाश्वत तृप्ती देणारं, क्षपित कल्मषाहा करणारं. कल्मषाहा म्हणजे अस्वस्थता, ती क्षपित करायची आहे, लयाला न्यायची आहे. ही यज्ञ संकल्पना जर आचरणातून प्रतिबिंबित व्हायला लागली, दान करा, दमन करा, दया करा, ही तिन्ही सूत्र जर आपल्या आचरणातून प्रतिबिंबित व्हायला लागली सातत्याने, तर स्वाभाविकपणे यज्ञ क्षपित कल्मषाहा, जी कृती घडेल ती यज्ञ असेल. आणि ती आपल्याला कशा करता काय मिळवून देईल? क्षपित कल्मषाहा. कल्मषाहा म्हणजे अस्वस्थता, बोचणी, जी आपल्याला अखंड आणखीची जाणीव देत राहते. ती बोचणी क्षपित लयाला जाईल. या यज्ञ संकल्पनेमागचं रहस्य हेच भगवंतांनी उलगडून दाखवलंय. मग सगळं समर्पित केलं तर आपलं अस्तित्व काय उरेल? म्हणून पुढच्या श्लोकामध्ये तेही भगवंतांनी सांगून दिलं, यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम. अशा प्रकारे सगळं समर्पित केलं ना की केलंय म्हणजे कृती केली आहे, कर्म केलं की त्याचं फलित तयार होतं. हे आधीच भगवंतांनी सांगून दिलं. मग फलित म्हणजे परिणाम स्वरूप काय आपल्याला येऊन मिळणार आहे, काय गवसणार आहे? सनातनम ब्रह्म. ते ब्रह्म प्राप्त होणार आहे, जे सनातन आहे, अनादी आहे. त्या ब्रह्माची प्राप्ती म्हणजे त्याची जाण ही सहजपणे आपल्यामध्ये जागणार. कशाचं फलित आहे हे? यज्ञ संकल्पना आत्मसात करून हवन क्रिया जर आपण सातत्याने करत राहिलो तर त्याचं फलित म्हणून आपल्याला हे गवसणार. मग हे ज्ञान मिळालं की आपोआप काय होणार? ज्ञानामुळे मान, अहंकार. म्हणून हवन करण्यामध्ये जर सर्वश्रेष्ठ हवन कशाचं करायचं असेल तर ज्ञान संपन्नता आल्यावर त्या ज्ञानाचंही समर्पण.
कारण त्या ज्ञानाचाही उद्गाता कोणीतरी आहे ही जाणीव स्थिरावली पाहिजे. आणि जो कोणी उद्गाता आहे त्याच्या प्रती प्राप्त झालेलं ज्ञानसुद्धा समर्पित व्हायला पाहिजे. इथंपर्यंत आणल्यावर भगवंत पुढे सांगून देतात, हे सगळं आपल्याला मिळू शकतं, पण याची सुरुवात कुठून करायची माहिती आहे? ज्यांनी आधी अशा प्रकारे हा मार्ग चोखाळलेला आहे, जे या वाटेवरचे दीपस्तंभ बनलेले आहेत, त्यांच्याचकडून आपल्याला मिळणार ना ही वाट कशी चोखाळायची, त्याचं मार्गदर्शन. आणि पुढच्या श्लोकामध्ये भगवंतांनी तेही सांगून दिलं, आपल्याला भगवंतांनी प्रश्न शिल्लक उरेल असं काही ठेवलंच नाही आहे. क्रमाने वाटचाल करत आपल्याला ते घेऊन गेलेत. आणि पुढच्या श्लोकामध्ये ते सांगून देतात, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्ष्यांची ते ज्ञानय ज्ञानिनस तत्वदर्शिनः. कोण आहेत हे दीपस्तंभ? कोण आपल्याला त्या वाटेवरती पुढे घेऊन जाणार आहेत? तत्वदर्शिनः, ज्यांनी आधी ज्ञानसंपन्न होऊन त्याचंही आवाहन केलेलं आहे. असे हे जे तत्वदर्शिनः आहेत ना, तेच आपल्यासाठी दीपस्तंभ आहेत. मग त्यांच्याकडून ती वाट जर आपल्याला चोखाळायची असेल, त्या वाटेवरचे वाटसरू बनण्यासाठी काय करावं हे समजून घ्यायचं असेल, तर त्यासाठी सुरुवात कशी करायची? तत्विधी प्रणिपातेन, त्या मार्गाची जाण होईल. वाट कशी चालायची याचंही उत्तर मिळेल. तत्विधी, विधी म्हणजे जाणता येईल. तत्, तेच जे तुला शोधायचं आहे ना, तेच जे जाणायचं आहे ना, तेच जाणता येईल. पण कसं? प्रणिपातेन, विनम्रता हवी, समर्पणाची वृत्ती हवी. परिप्रश्नेनं, वाट चालत असताना आपल्याला जिज्ञासा उत्पन्न झाली पाहिजे. जसं या देव, दानव आणि मानवांनी ब्रह्मदेवाकडे जाऊन बोधामृत मागितलंय, तसं परिप्रश्नेनं आपली जिज्ञासा पूर्ती करण्याची तळमळ आपल्याला लागलेली आहे. हे पोहोचलं पाहिजे ना तत्वदर्शनापर्यंत. म्हणून परिप्रश्नेनं आपण जिज्ञासायुक्त जाणीव जागवतोय हे कळलं पाहिजे. सेवया, सेवावृत्ती म्हणजे समर्पण भाव हा सदैव रुजलेला असायला हवा, आचरणातून प्रतिबिंबित व्हायला हवा. मग उपदेक्ष्यंती ते ज्ञानय ज्ञानिनस तत्वदर्शिनः. मग का बरं आपण वंचित राहू ज्ञानसंपन्न होण्यापासून? आणि मग हे ज्ञान संपन्न होतोय हे ओळखायचं कसं? त्या वाटेवर आपण वाटसरू झालोय आणि आता त्याच ध्येयाकडे आपली वाटचाल होतीये, हे ओळखायचं कसं? यज्ञात्वान पुनर्मोहमेवही यासची पांडव येन भूतान यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयी, अन्यथा मयी द्रक्ष्यसी. जाणूच शकशील रे, द्रक्ष्यसी म्हणजे पाहू शकशील, पण ह्या चर्मचक्षूंनी नाही बरं. चर्मचक्षूंनी दिसते ती व्यक्तसृष्टी, आणि ह्या तर शोध घ्यायचा आहे तत्वाचा, तत्वदर्शिनः व्हायचं आहे. म्हणजे जे अनंत आहे, जे अथांग आहे, जे सूक्ष्मातिसूक्ष्म आहे, ते तत्वच जाणून घ्यायचं आहे. तर चर्मचक्षू कसे पुरे पडतील? म्हणून यज्ञात्वा न पुनर्मोहमेवही यास्यसी, मोहम यास्यसी. पुन्हा या चर्मचक्षूंनी दिसणाऱ्या जगताशी तू बांधलेला राहणारच नाहीस. मग संयम करण्यासाठी मुळातच तुझी इंद्रिय ही त्याच्या पल्याड पोहोचूनच जातील. मग येन भूतानी अशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयी. मग तुला माझं ते दर्शन ज्ञान संपन्न झाल्यावर निश्चितपणे द्रष्टेपणा येईल आणि ते दर्शन घडू शकेल. केवढा विश्वास आपल्यासाठी भगवंतांनी जागवलाय. नुसता विश्वास जागवला नाहीये, तर प्रत्यक्ष आचरणातून तू तिथपर्यंत येऊ शकशील याविषयी साद घातली आहे भगवंतांनी आपल्याला. ये, यज्ञ संकल्पना समजून घे, यज्ञ रुजू कर, जुहुवती हवन करण्यासाठी तत्पर राहा आणि बघ, घे ओळख करून.
चर्मचक्षुच्या पल्याड तुझ्यामध्येच मी सामावलेला आहे हे तू जाणून घेऊ शकतोस. असा 4था अध्याय ज्ञान आणि कर्म यांची अक्षय जोड घालून दाखवणारा आहे. आणि त्याचबरोबर समर्पण, त्यामुळे स्वाभाविकपणे संन्यास तिथेही आपल्याला जोडून टाकतोय. पूर्णत्वाने समर्पण म्हणजे काय याचीही ओळख आपल्याला याच अध्यायामध्ये मिळून जाते. पुढच्या श्लोकांमध्ये अजून काय सांगितलंय तेही समजून घ्यायला आवडेल ना. असा सुंदर हा अध्याय आपल्याला त्याच्या परिपूर्णतेकडे आता घेऊन जाणार आहे. पुढचे श्लोक पण ऐकूया आणि त्यामध्येही आपल्यासाठी आणखी काही प्रसन्नतेचं वरदान मिळतंय का ते जाणून घेऊया. ऐकूया तर पुढचे श्लोक. अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वैज्ञानप्लवेनैव वृजिनं सन्तरिष्यसि यथैधांसि समिद्धोऽग्निर्भस्मसात् कुरुतेऽर्जुन ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति श्रद्धावाल्लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति अज्ञश्चाश्रद्धधानश्च संशयात्मा विनश्यति नायल्लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः योगसन्न्यस्तकर्माणै ज्ञानसञ्छिन्न संशयम् आत्मवन्तन्न कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय तस्मादज्ञानसम्भूतं हृत्स्थै ज्ञानासीनात्मनः चित्वैनं संशये योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत. ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानकर्मसन्न्यासयोगो नाम 4थोऽध्यायः. ऐकलेत ना श्लोक. पहिल्या श्लोकात आपल्याला भगवंतांनी खात्री देऊन टाकली. किती छान आश्वस्त करून टाकलंय बघा. अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वज्ञानप्लवेनैव वृजिनं सन्तरिष्यसि. तुम्हाला इच्छा काय असते हो? वृजिनं सन्तरिष्यसि. वृजिनं म्हणजे भवसागर. या सृष्टीमध्ये जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत हे आपलं जीवन सतत आशा निराशेच्या हिंदोळ्यावर हेलकावत असतं. सतत ते पाण्याच्या लाटांसारखं गटांगळ्या खात असतं. कधी आपण उल्हसित होत असतो तर कधी आता बुडून जातो की काय, श्वास गुदमरतो की काय, अशा स्थितीमध्ये येत असतो. आणि म्हणून मग आपल्या सगळ्यांची इच्छा काय असते? वृजिनं सन्तरिष्यसि. चांगल्या प्रकारे ह्या लाटांवर तरंगत असतानाच आपण पल्याड पार होऊन जावं. मग भगवंतांनी तेच सांगून दिलं या श्लोकामध्ये. अरे हे समजून घेतलंस ना, दचा संदेश दिलाय ना. जेव्हा आपली देववृत्ती जागृत होईल तेव्हा अहंकार नको म्हणून दान करा. जेव्हा मानव रजोगुण हवं 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 वाढायला लागेल ना तेव्हा सहजपणे दमन करा. आणि जेव्हा कधी दुसऱ्यावर सूड उगवण्याची, दुसऱ्याला त्रास देण्याची इच्छा मनामध्ये बळावेल ना त्यावेळेला संयमित होऊन दया करा. काय सुंदर संदेश आपल्यासाठी देऊन टाकला. वृजिनं सन्तरिष्यसि. इथून पल्याड जायचंय ना, लाटांवर तरंगत तरंगत पलीकडे पोहोचायचंय ना. अपि चेदसि पापेभ्यस. अरे हे त्रिगुण असं करायला लावणारच आहेत रे. आपल्याकडून कधी नाही कधीतरी अशा चुका होत राहणार. कधीतरी आपली क्रूर वृत्ती बळावणार, कधीतरी आपला लोभ मोह आपला ताबा घेणार, तर कधीतरी अहंकार आपल्याला ग्रासून टाकणार. म्हणून अपि चेदसि पापेभ्यस. जरी असं घडलं ना तरी हरकत नाही आहे.
कशाही प्रकारे तुझ्याकडून वर्तन करताना कधी देववृत्ती, कधी मानववृत्ती, कधी दानववृत्ती परिपोषित राहिली तरी हरकत नाही. पण आधी जे सांगितलंय ना, तो संदेश जर ध्यानात घेतलास आणि समर्पित वृत्तीने अंगीकारलास, सर्वै ज्ञानप्लवेन एव, मग ही ज्ञानरूपी नौका काळजीच करू नकोस, तुला पल्याड घेऊन जाईलच. कोणतं ज्ञान? दचा संदेश. मग पुढे एक दाखला दिलाय भगवंतांनी. यथैधांसी समिद्धोऽग्निर्भस्मसात् कुरुते अर्जुन, ज्ञानाग्नीच सर्व कर्माणि भस्मसात् कुरुते तथा. हा संदेश आत्मसात केला ना की आपल्या देहामध्ये चैतन्य, क्षमता पूर्णत्वाने प्रकट व्हायला लागेल. जसं सूर्यकमळ सूर्याचं तेज प्राशन करतं आणि पूर्णत्वाने विकसित होऊन आनंद देतं, उल्हसित करतं, अगदी तसंच हा ज्ञानरूपी अग्नी चैतन्य देहामध्ये एकदा प्रकट झाला की हे जे तिन्ही वृत्तींमुळे उत्पन्न होणारे दोष आहेत त्या त्रिदोषांचं हवन होऊन जातं. कसं हवन होऊन जातं? जसं सर्पणाचा अग्नीशी समिद्धा संपर्क झाला की ते सर्पण उरतच नाही ना. सर्पण म्हणजे लाकडाचा तुकडा. बरं, लाकूड अग्नीच्या संपर्कात आल्यावर काय होतं? भस्मसात कुरुते. आपोआप तो अग्नी, ते चैतन्य त्या सर्पणाचा ग्रास घेऊन टाकतं, तर त्याचं नामनिशाण उरतच नाही. अगदी तसंच सर्पण म्हणून त्याचं अस्तित्व शिल्लक राहत नाही. तसंच आम्हा जीवनातही हा ज्ञानरूपी चैतन्य क्षमतेची जाणीव एकदा जागृत झाली ना की ही अहंता, ही सूड बदला घेण्याची वृत्ती किंवा क्रूरता किंवा लोभमोह हे सगळे भस्मसात होऊन जातात. ही आपोआप घडणारी क्रिया आहे, पण त्यासाठी वाट पाहावी लागते. नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते तत् स्वयं योग संसिद्ध कालेन आत्मनि विंदती. कालेन आत्मनि विंदती. आपल्यालाच प्रत्यय येतो की हा अग्नी आता चैतन्य, क्षमता ही आता कार्य करायला लागलेली आहे, कर्मातून प्रतिबिंबित व्हायला लागलेली आहे. तशाच प्रकारे कर्म करण्याची वृत्ती स्थिरावायला लागलेली आहे. हे आपल्याला उलगडतं. पण केव्हा? कालेनं. काळ जावा लागतो. किती काळ जावा लागतो? त्याला पण क्रायटेरिया दिलाय. पुढच्या श्लोकांमध्ये तो क्रायटेरिया सांगून टाकलाय. जोपर्यंत आपण पूर्ण श्रद्धावान, विश्वास, श्रद्धा, निष्ठा, शबरीचं उदाहरण आहे, ध्रुवाचं कितीतरी उदाहरणं आहेत हो. आणि ही पुराण्या जुन्या काळातली झाली. आजच्या काळामध्ये स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून प्रयत्न करणाऱ्याला निश्चितपणे यशाचं शिखर एका प्रयत्नात गाठता येईल असं नाही. पण त्याच दिशेने अथक प्रवास सुरू ठेवला तर गवसतच. श्रद्धावान लभते ज्ञानन तत्परच संयतेंद्रिय. दमन करा महत्त्वाचं, कारण आपण मानव आहोत. पण श्रद्धा ठेवून दमन करत राहिलं पाहिजे. मी एवढा काळ माझ्या इंद्रियांवर संयम ठेवला. विश्वामित्रांचं उदाहरण आहे ना, एवढे संयमित राहिले पण तरीही अखेर तेही ऋषी पण मानवच ना, तपस्वी पण मानवच ना. म्हणून पुढे सांगून दिलं, अज्ञश्च श्रद्धानश्च संशयात्मा विनश्यती. नायल लोकोस्ति न परो न सुखम संशयात्मनः. मग आनंद लहरी कशा उसळतील बरं चित्तामध्ये? का नाही उसळणार? संशयात्मा विनश्यती. विनश्यती म्हणजे आपल्याला नाही मारून टाकत, अस्तित्व असंच राहतं. पण जे प्राप्त करायचं आहे, ज्या ध्येयासाठी आपण प्रयत्नशील आहोत, जी तृप्ती, जे समाधान, जी संतुष्टता आपल्याला मिळवायची आहे ती गवसत नाही, ती विनश्य. कशामुळे? अज्ञ, अश्रद्ध. श्रद्धावान विरुद्ध अश्रद्ध. नाही हो, सारखी शंकाच मनात.
कशावरून? अहो मग असं असतं तर सगळी दुनिया किती छान झाली असती ना. प्रत्येकजण संयमाने प्रयत्न करून थकतो, संपतं आयुष्य पण नाही हो गवसत. तेच तर सांगून दिलं ना आधीच्या श्लोकात भगवंतानी. काले न आत्मनी विंदती. एखाद्याला या जन्मात मिळेल, एखाद्याला पुढच्या जन्मात. काळ किती जावा हे कुठे सांगितलंय, पण श्रद्धा दृढ हवी हे मात्र सांगून दिलंय. आणि ती आचरणातून प्रतिबिंबित व्हायला हवी. म्हणून मग पुढच्या श्लोकात आणखीन भगवंतांनी सांगून दिलं, योग संन्यस्त कर्माणे ज्ञानसाई छिन्न संशयम. छिन्न संशयम, शंका संशय यांना थाराच द्यायचा नाही हो. आमचं काम सुरू करतानाच मुळी होईल का पूर्ण? प्रयत्न करतोय, काय माहिती व संशय. माझ्यासोबत आहेत, मी करणार व्यवस्थित, पण ते माझ्या एकट्याचं नाही ना. एवढे सगळे घटक त्याच्या जोडीला असले पाहिजेत ना. संशय. आणि काम करताना कशा पद्धतीने करायला हवं याचं पूर्ण ज्ञान, अभ्यास, स्वाध्याय त्याचीही गरज आहेच ना. मग यातलं मी काहीच करणार नाही. योग संन्यस्त, एकाग्रता, तल्लीनता, त्याच्यापासून मी संन्यास, असं नाही ना होऊ शकत. त्यामुळे कर्म करताना मला योग, तल्लीनता, एकाग्रता, त्या कामाविषयीची पूर्ण अभ्यासपूर्वक जाणीव दृढ करून घ्यायला पाहिजे. आणखीन पुढे काय? छिन्न संशयम, संशयरहित झालं पाहिजे. कशावरून मी मिळवलं एवढी माहिती, पण ही पुरेशी आहे की नाही का? नको ना, संशयच नको. आत्मवंतन्न कर्माणि निबध्नन्ति धनंजय. एकदा निश्चय केलाय ना, दृढ संकल्पित आहोत ना, मग ती दृढता कर्मातून तल्लीनतेने, दुसऱ्या अध्यायात योग कर्मसु कौशलम म्हटलंय, ते प्रकट व्हायला पाहिजे. आणि ते केव्हा होईल? आत्मवंतन. दुसऱ्या अध्यायातल्या 45व्या श्लोकात आत्मवान शब्द आहे. त्याला आपण एकश्लोकी गीता असं म्हटलंय ना, त्याचं कारणच आहे. अशा पुढच्या अध्यायांमध्ये सगळीकडे आपल्याला तिथे जे जे नॉर्म्स दिलेले आहेत त्या 45व्या श्लोकामध्ये त्यातले सगळे नॉर्म्स असे पुढे, नॉर्म्स म्हणजे आदर्श, 5 आदर्श त्याच्यामध्ये सांगून दिलेत, 5 टप्पे सांगून दिलेत. त्यातला प्रत्येक टप्पा असा जीवनाच्या प्रगतीपथावर असताना आपल्याला भिडतो, अंमलात आणावा लागतो. म्हणून तो एक श्लोक जो आहे ना, तो गीतेचं सगळं सार स्वरूप आहे. आता कलियुगात वेळ नसतो ना जास्त, तेवढा एक श्लोक मर्म जाणून घेऊन अखंड आपण जर आचरणातून प्रतिबिंबित करत राहिलो तर सगळ्या गीतेचं मर्म आपल्याला उलगडलं. आणि ते या जन्मात आपण प्रगतीपथावर राहण्यासाठी निश्चितपणे सहाय्यभूत ठरणार. शेवटच्या श्लोकात म्हणून सांगून दिलंय की काय करू शकतो व्यक्ती. तस्माद ज्ञानसंभूतम हृत्स्थै ज्ञानासीनात्मनः. आसीन म्हणजे तलवार. कोणती तलवार? आत्मनः ज्ञानम, स्वतःविषयीच्या दृढतेची, तल्लीनतेची, एकाग्रतेची. ह्या सगळ्या विविध पैलू आपल्यामध्येच आहेत. याच्या जाणीवा ह्या दृढ असल्या, एकाग्र असल्या म्हणजे ती आसीन, तलवारीला टोक असतं ना आणि धार असते. मग ही सगळी दृढता ती तलवारीची धार बनते. आणि मग कशावर मात करता येते? अज्ञान संभूत आहे. अज्ञानामुळे संभूत म्हणजे उत्पन्न झालेला, व्यक्त झालेला काय? संशय. छित्वैनम संशयं योगमातिष्ठत. काय कर? अज्ञानामुळे हा जो संशय, सगळ्याचा तलवार बोथट होऊन गेली हो आमची. तलवार, ज्ञानरूपी तलवार प्रत्येकाकडे आहे. माझ्याकडे क्षमता आहे, माझ्याकडे सामर्थ्य आहे, याची जाणीवही प्रत्येकाकडे आहे. पण ती हा बाकी संशय, शंका, भीती आणि अज्ञान
ह्या चारांमुळे त्या तलवारीची धारच सगळी बोथट होऊन गेलेली असते आणि म्हणून आम्ही तल्लीन होऊ शकत नाही, दृढ राहू शकत नाही, एकाग्र होऊ शकत नाही आणि जे कर्माचा अभ्यास केलेला आहे तो आचरणातून प्रतिबिंबित होऊ शकत नाही. म्हणून चित्वा एनम संशय, हा सगळा संशयरूपी जे काय धार बोथट करणारे गुटक आहेत ना, ते सगळे घटक नामोहरम करून टाक. ज्ञानाशी दृढ राहा. मग ही दृढता आपोआप आतिष्ठ उत्तिष्ठ. काय सुंदर, योगम आतिष्ठ. एकाग्र तल्लीनतेनी कर्माशी चिकटून राहा. योगम आतिष्ठ. आणि हे होण्यासाठी अखंड सावधान. उत्तिष्ठ. दुसऱ्या अध्यायापासून त्यक्त्वा उत्तिष्ठ दुसऱ्या अध्यायात म्हटलंय. इथे पुन्हा भगवंतांनी म्हटलंय उत्तिष्ठ. सावध हो, जागरूक राहा, दक्ष हो आणि तिष्ठ. त्या दक्षतेप्रती स्थिर राहा. पुन्हा अज्ञानाकडे, पुन्हा संशयाकडे वळूच नकोस. किती सुंदर मर्म भगवंतांनी आपल्याला सांगून दिलंय. ज्ञान, कर्म आणि संन्यास. संन्यास कशापासून, ज्ञान कशाचं, आणि तो मधला दुवा कोणता, कर्म. त्याच्याच तर माध्यमातून ह्या दोन्हीकडच्या तागड्या संतुलित ठेवायच्या आहेत. असा हा सुंदर चौथा अध्याय, ज्ञान कर्म संन्यास योग. आता आपल्याला पुढच्या भागाकडे जायचंच आहे. पुढच्या अध्यायामध्ये आणखी भगवंत काय आपल्याला कसं प्रगल्भ करत जाणार आहेत ते जाणून घेऊया. पण आजचा हा भाग या ठिकाणी आपण संपन्न करूया. आपण ऐकला आहेच आहे. आपल्याला आवडला असला तर जरूर लाईक करा. आपल्या आप्तेष्ट मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला काही प्रश्न आले मनात किंवा आपल्याला काही अभिप्राय व्यक्त करावासा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये जरूर व्यक्त व्हा. आमचा उत्साह त्यामुळे वाढेल आणि आम्हाला पुढच्या वाटचालीसाठी आपले प्रश्न उत्साहवर्धक ठरतील, मार्गदर्शक ठरतील. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, आपण जर सबस्क्राईब केला नसेल ना हा यूट्यूब चॅनल श्री गुरुकुलम न्यासाचा, तर सबस्क्राईब करा हां. आणि बेल आयकॉन येतो, घंटेचं चिन्ह, तेही क्लिक करायला विसरू नका. म्हणजे आपले या श्री गुरुकुलम न्यासाचे पहिल्या भागापासूनचे सर्व व्हिडिओज आपल्याला आपल्या इच्छेप्रमाणे, आपल्या वेळेप्रमाणे निश्चितच बघायला मिळतील. भेटत राहूया. नमस्कार.